सर्वात मोठी बातमी पाहूयात जी 24 तासच्या हाती आली आहे। संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या तपासात आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला असल्याची माहिती जी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे सीआयडीला मिळालेला व्हिडिओ हत्या प्रकरणाचा मोठा पुरावा असल्याची माहिती आहे। या व्हिडिओमधून अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळू शकतात। या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्र जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली। यामध्ये 41 इंचाचा गॅस पाईप, लोखंडी रॉड, 5 वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखी शस्त्र, एक कोयता, एक लोखंडी फायटर असे पोलिसांनी हत्यारं जप्त केल्याची माहिती आहे। तर मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट तुम्ही जी 24 तासवर पाहता। संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती लागलाय। यामध्ये अनेक शस्त्रांचा वापर करत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आता सीआयडीच्या हाती लागलाय। नेमकी काय सविस्तर माहिती मिळते? सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का? कल्याणी, हा व्हिडिओ आता एक तपासाचा भाग आहे। मात्र आपण सगळ्यांनी ऐकलंय की संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। सुरेश धस यांनी विधानसभेतही त्यांना कशा पद्धतीनं मारण्यात आलं, त्यांचे हालहाल करण्यात आलं, हे सगळं विस्तृत सांगितलं होतं आणि याबाबतचा एक व्हिडिओ असल्याचा संशयसुद्धा व्यक्त करण्यात येत होता। आणि आता तोच व्हिडिओ या मारेकऱ्यांच्या मोबाईलमधनं सीआयडीनं जप्त केला आहे। सीआयडीने काही दिवसांपूर्वी त्यांचे सगळे मोबाईल जप्त केले होते, त्यांची फॉरेन्सिक तपासणी करणार आहे अशा पद्धतीचं सांगितलं होतं। आणि त्यातून आता हा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। त्या व्हिडिओमध्ये अपहरण केल्यानंतर त्यांना कशी मारहाण करण्यात आली, कुठली शस्त्र यासाठी वापरण्यात आली, असं सगळं या व्हिडिओमध्ये दिसते। या व्हिडिओच्या अनुषंगानं अजून काही लोक या सगळ्या खुनामध्ये सहभागी आहे का याचाही तपास आता सीआयडीला करायचा आणि याबाबतची माहिती सीआयडीने कोर्टात सुद्धा दिली असल्याची माहिती आपल्याला मिळते। महत्त्वाचं म्हणजे एका व्यक्तीला मारण्यासाठी जी शस्त्र वापरली त्याची यादीसुद्धा अतिशय धक्कादायक आहे। गॅस पाईप 41 इंचाचा यासाठी वापरण्यात आला होता, तर लोखंडी ग्लासचे 5 वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखे 2 ते 3 शस्त्र होते, 4 लोखंडी रॉड होते, एक कोयता, लोखंडी फायटर आणि त्याचबरोबर काही काठ्या होत्या, चाकू होत्या अशी माहिती आपल्याला मिळते। हे सगळं आता सीआयडीने जप्त केलेलं आहे। म्हणजे या सगळ्या शस्त्रांच्या यादीतनं हा खून किती निर्घृणपणे करण्यात आलेला आहे हे आता पुढे येत आहे। खरं तर पोलिसांनी ज्यावेळेस आरोपींना अटक केली त्यानंतर काही पुरावे आहे का अशाबाबतची चर्चा सुरू होती आणि आता सीआयडीच्या हाती मारहाणीचा हा जो व्हिडिओ सापडणं म्हणजे हे या तपासाच्या दृष्टीनं मोठं यश म्हणता येईल। हा सीआयडी याबाबत लवकरच एक अधिकृत घोषणा सुद्धा करणार आहे, अधिकृत माहिती सुद्धा देणार आहे। तुर्तास आता तपासाला वेग आलाय। व्हिडिओ हाती आल्यावर यात कोण आरोपी गुंतलेले आहे आणि कुठपर्यंत ही सगळी ट्रेल जातात या सगळ्याची माहिती आता सीआयडी काढत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। कल्याणी, विशाल, नक्कीच त्यामुळे तपासातून आणखी नेमकं काय समोर येतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे।